नमस्कार. आपलं रावेर मीडियामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. 29 फेब्रुवारी हा दिवस 4 वर्षातून एकदाच म्हणजे लीप वर्षामध्ये येतो. या 29 फेब्रुवारीला अतिशय भाग्यवान दुर्मिळ लोकांचा वाढदिवस असतो, जो 4 वर्षातून एकदा साजरा होतो. असंच एक व्यक्तिमत्व ज्यांचा 29 फेब्रुवारीला वाढदिवस आहे ते म्हणजे श्री अशोक शेठ वाणी, ज्यांनी रावेर नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं आहे. रावेर शिक्षण संवर्धक संघातही त्यांचा मोलाचा वाटा योगदान आहे. त्यांचा वाढदिवस असल्याने आपण त्यानिमित्त त्यांच्याशी चर्चा करूया, त्यांच्याशी गप्पा मारूया. अशोक शेठ नमस्कार. नमस्कार. अशोक शेठ, गेल्या जवळपास 30 वर्षापासून किंवा 35 वर्षापासून आपण रावेर शहराच्या एकूण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आहात. आहे. कोणाची प्रेरणा मिळाली तुम्हाला या क्षेत्रात येण्यासाठी? माझ्या वडिलांची, मल्हारी शेठ वाणी यांची मला प्रेरणा मिळाली. ते समाजामध्ये त्यांच्या शब्दाला खूप किंमत होती. इतर समाजातही त्यांच्या शब्दाला खूप किंमत होती. ते बालाजी संस्थांचे चेअरमन बरेच वर्ष राहिले. रावेर शिक्षण संवर्धक संघामध्ये ते अध्यक्ष म्हणून त्यांनी उपभोग घेतलेला आहे, पद भरलेलं आहे. चेअरमन म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे, त्या शाळेच्या भरभराटीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तर त्याच्यात मोलाचं सहकार्य त्यांना त्या शाळेला आहे. त्यांनी भरपूर कामं त्या शाळेच्या माध्यमातून केलेली आहेत आणि त्यांच्याच प्रेरणेने मी सर्व क्षेत्रामध्ये काम करीत आहे. अच्छा. मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती रावेरमध्ये ते आमचं दुकान चांगलं चालत होतं. त्यांच्या प्रेरणेने सर्व कामं आम्ही, त्यांच्या आशीर्वादाने सर्व कामं आमची चाललेली आहेत. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जातो आहे. सर्व त्यांचीच प्रेरणा आम्हाला आहे. नाही, पण मग या क्षेत्रात तुम्ही कसे आलात? म्हणजे कुठल्या माध्यमातून, सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही समोर आलात? मी रावेर नगरपालिकेची निवडणूक 1985 मध्ये लढलो. नगरसेवक पदासाठी 1985ला, आणि माझ्याच वार्डातून मी निवडून आलो. स्वतंत्रपणे उभे होते? स्वतंत्रपणे मी एकटा उभा होतो. स्वतंत्रपणे, कोणाचं काही पॅनल वगैरे काही नव्हतं. माझ्या वडिलांच्या शब्दाला एवढी किंमत माझ्या वार्डामध्ये होती की एक राऊंड त्यांनी मारला आणि सांगितलं की याला निवडून आणायचं आहे. त्या हिशोबाने त्यांनी मला निवडून आणलं. त्यांची शब्दाला गावामध्ये खूप किंमत होती. नाही, मग ते 1985 मधली जी तुमची टर्म होती पालिकेची, त्याच्यानंतर पण तुम्ही पुन्हा, मला वाटतं 1991 मध्ये 1991ला मी पुन्हा निवडून आलो. मग तेव्हा कसे उभे होते? म्हणजे तेव्हा स्वतंत्र उभा होतो. तेव्हा पण स्वतंत्र उभा होतो. बरं. नाही, पण मग त्या 5 वर्षामध्ये मला वाटतं तुमच्याकडे थोडी मोठी जबाबदारी आली. उपनगराध्यक्षपद पण त्या काळात तुम्हाला? हो, बबन शेठने मला उपनगराध्यक्षपद दिलं होतं. अच्छा. त्यावेळेचे नगराध्यक्ष बबन शेठ होते. त्यांनी तुम्हाला उपनगराध्यक्षपद दिलं. हो. आणि मला वाटतं त्या काळात तुम्ही जी सगळ्यात महत्त्वाची समिती मानली जायची पालिकेची, बांधकाम समिती, ती मी बांधकाम समितीचा चेअरमन होतो. काही किंवा चेअरमन तुम्ही त्याचे होते? बांधकाम समितीचा चेअरमन होतो, पाणी पुरवठ्याचा चेअरमन होतो, नियोजन समितीचा चेअरमन होतो. सर्व माध्यमातून मी नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांची भरपूर सेवा केलेली आहे. प्रत्येक रावेर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष व रावेर शिक्षण संवर्धक संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री अशोक शेठ वाणी, तसेच दी रावेर मर्चंट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन माननीय श्री सुरेश शेठ वाणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अमोल प्रभाकर पाटील, विश्वस्त बालाजी महाराज संस्थान रावेर व अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा रावेर शहर, मयूर प्रभाकर पाटील व रुद्राष्ट्रक मित्रमंडळ रावेर. शेठ, रावेर शहरामध्ये एक मोठी शैक्षणिक संस्था रावेर शिक्षण संवर्धक संघ, जिच्या 2 शाळा आहेत, त्या संस्थेमध्ये पण तुम्ही आता पदाधिकारी आहात. याच्या आधी पण काम केलंय. तुम्ही कसे आला या क्षेत्रामध्ये किंवा या संस्थेमध्ये, कसा प्रवेश झाला? रावेर शिक्षण संवर्धक संघामध्ये माझे वडील मल्हारी शेठ यांनी अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे तिथे. त्याच्यानंतर काही दिवस त्यांनी चेअरमन म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. त्यांनी शाळेच्या भरभराटीसाठी खूप त्यांचं योगदान शाळेसाठी आहे. आणि त्यांच्याच प्रेरणेने ते गेल्यानंतर ते मला तिथलं सभासद व मुजुमदार सरांनी सभासद म्हणून करून घेतलं तिथे मला, माझ्या वडिलांच्या जागेवर. त्याच्यानंतर मी निवडणूक लढलो. तिथल्या गावातल्या काही लोकांनी मला सांगितलं की बा तुम्ही त्या शैक्षणिक संस्थेमध्ये पाहिजे. तर मी तिथली निवडणूक लढलो उपाध्यक्षपदासाठी, आणि त्या उपाध्यक्षपदी मी निवडून आलो. नंतर दुसऱ्यांदा मी बिनविरोध निवडून आलो. उपाध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलो. आता आम्ही शाळेचं काम व्यवस्थितपणे करत आहे. शाळेच्या आम्ही ग्राउंडवर ते ट्रॅक्स वगैरे बनवलेला आहे. म्हणतो की कोणकोणते निर्णय असे घेतले तुम्ही? उपाध्यक्षा, तुम्ही संचालक म्हणून पण काम केलं आहे. काही 2-3 उदाहरणं आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगा की नेमकं काय आपण तिथं काम केलं? आम्ही ग्राउंडवर ते ट्रॅक्स वगैरे बनवले, शोष खड्डे बनवले,
सर्वांच्या सहकार्याने अध्यक्ष, चेअरमन, सर्व संचालक मंडळ आम्ही सगळे मिळून सर्व निर्णय घेतो आणि सर्व मिळून सर्व कामं करतो. माझा एकट्याचं त्यात कोणत्याही प्रकारचं हे नाही, योगदान नाही. सर्व मिळून आम्ही सर्व कामं करतो. अध्यक्ष, चेअरमन, सर्व संचालक मंडळ सर्वांच्या सहमतीने सर्व कार्य आम्ही शाळेचे चालवतो. शैक्षणिकदृष्ट्या आम्ही विशेष लक्ष शाळेकडे देतो की बाबा मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांची प्रगती झाली पाहिजे, ते पुढे गेले पाहिजे, आपल्या शाळेचं नाव वरच्या स्तरावर निघाला पाहिजे. आमच्या इथे 5 प्रयोगशाळा आहे आपल्या शाळेमध्ये. एवढ्या प्रयोगशाळा जळगावपर्यंत कोणत्याच शाळेमध्ये नाही आहे. आणि आपला ग्राउंडही खूप मोठा आहे. एवढं ग्राउंड जळगावपर्यंत कुठल्या शाळेजवळ नाही आहे. मोठा ट्रॅक वगैरे जो आहे खूप मोठा, जो मुलांना दररोज तिथं शेकडो मुलं आम्ही खेळताना पाहतो. हो, तो एक रनिंग ट्रॅक पण तो सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे. रावेरचे माजी उपनगराध्यक्ष व रावेर शिक्षण संवर्धक संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री अशोक शेठ वाणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिष्टचिंतन. शुभेच्छुक निलेश भास्कर पाटील, अध्यक्ष चितोडेवाणी समाज रावेर, उपाध्यक्ष रावेर शहर भारतीय जनता पक्ष रावेर. अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ. बाहेरचं एक मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स पण एक उभं राहिलं आहे, त्याच्यामुळे खूप मोठा फायदा संस्थेला. हां, त्याच्यातून आम्हाला जे भाडं मिळते त्याच्यातून आमच्या शाळेचा सर्व खर्च त्याच्यातून निघतो. तो शॉपिंग सेंटर मागील चेअरमन मुजुमदार सर यांनी बांधलेला आहे. आमच्या आधी बांधलेला आहे, त्यांच्या कार्यकाळात झालेला आहे. आम्ही आता गेटचे वगैरे काम सुरू केलेले आहे. सरदारजीचं गेट, भव्य गेट आम्ही बांधलेला आहे. त्याचं काम सुरू आहे, म्हणजे पूर्णत्वाकडे झालेलं आहे. जवळजवळ कमलाबाईचंही गेट आम्ही बांधलेलं आहे, त्याचंही काम जवळजवळ पूर्णत्वाकडे आहे. ते जिमखाना हॉलचं पण खूप सुंदर रूप तुम्ही अलीकडच्या काळात बदलून टाकला. हो, खूप त्याला कलर वगैरे देऊन एकदम म्हणजे नवीन वाटते की आताच तयार केलेलं असं वाटतंय. ते सगळे मिळून केलेलं आहे. आम्ही माझा एकट्याचा त्यात काही संबंध नाही. चेअरमन, अध्यक्ष, मी उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ आम्ही सर्व मिळून सर्व कामं शाळेचे करतो. शाळेचं नाव केव्हा भरवाडे पुढे जाईल याची आम्ही दक्षता घेतो. एका विषयाकडे मी तुम्हाला नेणार आहे, ते म्हणजे आपण आता ज्या परिसरात बसलो आहोत, हा माधवनाथ महाराजांचं हे जे इथे एक मंदिर छान बांधलं गेलेलं आहे, तिथं नेमकं काय, कसं हे उभारलं वगैरे हे थोडक्यात सांगा ना आपल्या लोकांना, श्रोत्यांना. आमचे सद्गुरू श्री मंगलनाथ महाराज हे आमच्या वडिलांना मिटमिटा येथे बोलले होते की रावेर येथे माधवनाथांचं मंदिर व्हावं अशी माझी इच्छा आहे. ते मंदिर तुम्ही उभारावं अशी त्यांनी आमच्या वडिलांना सांगितलं होतं. मग त्यांनी आमच्या रावेर येथील दीपक रावेरकर हे आता प्रिन्सिपल आहेत रोह्याला, त्यांना शब्द टाकला की तुमची ओपन स्पेसमध्ये काही जागा आम्हाला मंदिरासाठी द्या. पण त्या ओपन स्पेसमध्ये नवीन कायद्याप्रमाणे मंदिर बांधता येत नव्हतं. मग त्यांना आम्ही प्लॉट मागितला की 700 ते 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट तुम्ही मंदिरासाठी द्या. त्यांनी एका मिनिटात आम्हाला विनामूल्य एक पैसाही न घेता आम्हाला तो प्लॉट उपलब्ध करून दिला. या दरम्यान माझे वडील मल्हारी शेठ यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांनी मग मला सांगितलं की आपल्याला रावेरला मंदिर बांधायचं आहे. तर मग दीपक रावेरकर हे माझे मित्र आहेत, मी त्यांना सांगितलं की बाबा तुझा 1000 स्क्वेअर फूट प्लॉट आमच्या मंदिरासाठी दे. त्याने एका मिनिटात मला हो म्हटलं. त्याच्यानंतर आम्ही गावातून पैसे वर्गणी वगैरे नाथ भक्तांकडून इकडून तिकडून गावातून सर्व करून पैसे वर्गणी जमा करून हे मंदिर उभं केलं. हे मंदिर उभं झाल्यानंतर सद्गुरू आले होते आमच्या मंदिराच्या याच्यासाठी. मग त्यांनी मला शब्द टाकला की बा आपल्याला स्वामी मच्छिंद्रनाथांचं मंदिर बांधायचं आहे इथे, तर कुठे जागा मिळेल का. म्हटलं आपली बाजीची जागा आपण दीपक रावेरकरला मागू. त्याप्रमाणे मी दीपक रावेरकरला म्हटलं बाबांची अशी इच्छा की ते स्वामींचं मंदिर व्हावं, ही राहिलेली जागा तुम्ही आम्हाला द्या. त्यांनी मला सर्व बहीण भावांनी एका मिनिटात सर्वांनी सांगितलं दिली. त्याच्यानंतर मग आमच्या बाबांना खूप बरं वाटलं की बाई आपल्याला जागा मिळाली, ती पण विनामूल्य दिली त्यांनी. तिथे मग मच्छिंद्रनाथांचं मंदिर आम्ही गावातून वर्गणी वगैरे आमचे नाथ बघताय, गावातले नाथ बघताय, त्यांच्यातून वर्गणी वगैरे गोळा करून हे मंदिर बांधलं. त्याच्यानंतर ही जी आपण बसलो आहे ही ओपन स्पेस जागा ही नगरपालिकेने कंपाऊंड झालं, वॉल कंपाऊंड खूप छान झालं बघा. याच्यामध्ये आपण जो कार्यक्रम करतोय ही कशी मिळाली? ही नगरपालिकेनं आम्हाला दिली आहे. आम्हाला स्टॅम्प पेपरवर त्यांनी आम्हाला ही जागा दिलेली आहे. मालकी त्यांचीच आहे, पण त्यांनी या मंदिरालाही दिलेली आहे वहिवाटदार म्हणून. आणि इथे आम्हाला वॉल कंपाऊंड वगैरे त्यांनी सर्व व्यवस्थिशीर करून दिला आहे. त्यामुळे आमचे सर्व कार्यक्रम 10 वर्ष झाले इथेच होत आहे. त्याच्यानंतर रोड वगैरे आम्हाला शीतल पाटील यांनी बनवून दिले. हे जे रोड बनले आपल्या मंदिराच्या परिसरातले ते नगराध्यक्ष शीतल पाटील होते तेव्हा ते नगरपालिके शीतल पाटील नगराध्यक्ष होते तेव्हा त्यांनी हे प्लॉट आम्हाला रस्ते बनवून दिले आहे. शेठ, आपण आता हा जो 3 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी धार्मिक होतो आहे, त्याचं स्वरूप काय आहे? कशा त्या मंदिराचा वर्धापन दिन आम्ही दरवर्षी साजरा करतो. दरवर्षी वेगवेगळे उपक्रम इथे होतात.
जब गणेश याग आहे, विष्णू याग आहे, लक्ष्मी याग आहे. आता हा जो सुरू आहे हा रुद्र याग, रुद्र स्वाहाकार याग सुरू आहे आता हे 3 दिवसाचा. आणि मंदिरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ आरती होते, नैवेद्य सकाळी दाखवलं जाते. आरती इथे आमचे वसंत देवीदास जोशी नावाचे गुरुजी आहे, आमचे नाथभक्त आहेत. ते रोज सकाळ संध्याकाळ ते आणि माझा मुलगा जयेश दोघंजण आरती करतात. इथे या कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, मिटमिटा, चित्रकूट, जळगाव, भुसावळ, सावदा इथून आमचे सर्व नाथभक्त या कार्यक्रमासाठी येत असतात. आजही जळगावचे लोक आलेले आहेत कालपासून, काही मुंबईचे लोक आज निघालेत, आज संध्याकाळपर्यंत पोहोचतील. काही औरंगाबादचे लोक उद्या सकाळी येणार आहे पूर्णाहुतीच्या दिवशी. असे कार्यक्रम आम्ही नेहमी इथे करत राहतो. सर्व नाथभक्तांच्या सहकार्यातून हे सर्व कार्य होत राहते. रावेर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष व रावेर शिक्षण संवर्धक संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री अशोक शेठ वाणी तसेच दी रावेर मर्चंट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन माननीय श्री सुरेश शेठ वाणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अमोल प्रभाकर पाटील, विश्वस्त बालाजी महाराज संस्थान रावेर व अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा रावेर शहर, मयूर प्रभाकर पाटील व रुद्राष्ट्रक मित्रमंडळ रावेर. रावेरचे माजी उपनगराध्यक्ष व रावेर शिक्षण संवर्धक संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री अशोक शेठ वाणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिष्टचिंतन. शुभेच्छुक निलेश भास्कर पाटील, अध्यक्ष चितोडेवाणी समाज रावेर, उपाध्यक्ष रावेर शहर भारतीय जनता पक्ष रावेर. गणपत माधव वाणी म्हणजे मल्हारी शेठ उर्फ आबा हे ज्या आध्यात्मिक मार्गावर चालले, आता तुम्ही त्या मार्गाकडे आता तुम्ही वळला आहात, त्यासाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. शेवटचा प्रश्न आपल्या श्रोत्यांसाठी की तुम्ही आता वयाची 72 वर्ष पूर्ण करतात, तुमचा काय संकल्प आहे पुढच्या काळामध्ये? तुमच्या कामाची दिशा कशी असेल, काय तुम्ही करणार आहात? अजून मी काही वर्ष रावेर शिक्षण संवर्धकामध्ये काम करणार आहे. अच्छा, जोपर्यंत होत राहील तोपर्यंत मी करत राहील अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे शेठ, आपण या निमित्ताने एवढ्या व्यस्ततेतून हे सगळे धार्मिक पूजा चालू असताना आपण आमच्यासाठी वेळ काढला, आपल्या श्रोत्यांसाठी आणि आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.